नागपुर के समता नगर इलाके में शुक्रवार को एक दर्दनाक सड़क हादसा हुआ। तेज रफ्तार टिप्पर ट्रक ने साइकिल सवारों को जोरदार टक्कर मार दी, जिसमें एक व्यक्ति की मौके पर ही मौत हो गई। हादसा इतना भीषण था कि आसपास के लोगों में अफरा तफरी मच गई। सूचना मिलते ही पुलिस घटनास्थल पर पहुंची और पंचनामा शुरू किया। स्थानीय नागरिकों ने बताया कि इस क्षेत्र में भारी वाहन अक्सर तेज रफ्तार में चलते हैं, जिससे दुर्घटनाओं का खतरा लगातार बना रहता है। नागरिकों ने प्रशासन से ट्रैफिक सिग्नल नियंत्रण और कड़ी कार्रवाई की मांग की। 8 वाजताच्या दरम्यान एक ट्रकनी एक अपघात झालेला आहे समतानगर ईडभट्टा रस्त्यावरती आणि मृतकाचे नाव आहे नंदलाल चौधरी म्हणून त्याचं नाव आहे। हा एक तर बुद्धिविहारकडे राहतात बोंद्रे लेआउटमध्ये आणि इथे रस्ता एकदम रस्त्यावरती खड्डे झाले असल्यामुळे हे अपघात झालेला आहे आणि त्याची जागेच मृत्यू झालेला आहे। आणि येथील अनेक दिवसा पहिले मी सुद्धा आंदोलनसुद्धा केलेले होते की रस्ते हे खड्डे बुजवण्याकरिता, परंतु आत्तापर्यंत हे खड्डे बुजलेले नाही आहे। त्यामुळे हा एक परिवाराचा घर उद्ध्वस्त झाला आणि हा नंदलालला आपला जीव हा गमवावा लागला। किती लोक होते? हा एकच होता, सायकलनी जात होता आणि ट्रकनी ह्या गिट्टीच्या आणि रेतीच्या ट्रकनी मोठ्या 10 चक्क्यांनी हा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि जागेच मृत्यू झालेला आहे। का उमर होती काही? उमर अंदाजे 35-40च्या दरम्यान असेल। ॲक्सिडेंट झाला त्या ट्रकनं आणि आम्हाला खूप त्रास आहे या रोडासाठी। का परेशानी तुम्हाला? नाला पाऊस आला, खूप पाऊस भरते, कोणी जाऊ शकत नाही, येऊ शकत नाही इथे। आम्हाला हा रोड बनलेला पाहिजे। बरेच घटना झाली, बरेच आम्ही एक्शा गेले आहे आणि मुलं पडले आहे खूप आमच्या गड्ड्याच्या वजने। हा गड्ड्याच्या वजने आम्हाला रोड बनवून पाहिजे। कोणी नगरसेवक किती वेळा गेलो त्यांच्याकडे, ते काही लक्ष देत नाही। लोकवाहिनी न्यूज के लिए ब्यूरो रिपोर्ट नागपुर।